नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटत आहोत उदयगिरी प्रतिष्ठान सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर माधवराव चंबुले. खरं म्हणजे उदगीरसारख्या तालुका प्लेसवर एवढं लोकप्रिय आणि लोकांना सकारात्मकतेतनं उपचार करणं हे अवघड असतानासुद्धा खरं म्हणजे पेशंटला भीती घालणं किंवा काहीतरी त्याचं शोषण करणं अशा प्रकारची काही लोक 5% 2% होत असताना डॉक्टर चंबुले एक सर्वांचे खऱ्या अर्थानं डॉक्टरमध्ये देव बघावा म्हणत असताना की एकीकडं शेतीची, शिक्षणाची आणि वैद्यकीय क्षेत्राची आवड असलेले डॉक्टर माधवरावजी चंबुले यांना आपण भेटत आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार सर. मराठवाडा नेतामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण आपलं थोडक्यात पार्श्वभूमी शैक्षणिक वैद्यकीय ही जरा श्रोत्यांना सांगावी. नमस्कार सर. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि माझा जन्म 1972 श्रावण मासमध्ये सोमवारी झालेला आहे. आणि माझे आई आणि वडील दोघंही शेतकरी सुशिक्षित असे होते. पण माझ्या वडिलांचं नेहमीच चांगल्या लोकात बसणं, एक आर्य समाजचा त्यांच्यावर एक परिणाम होता. म्हणजे जात भेद लिंग न मानता मानवता मानून त्यांनी नेहमीच माझ्यावर शिक्षणासाठी प्रोत्साहन देत गेले. अच्छा. आणि मला 5 बहिणी आहेत, त्या सर्व मोठ्या आहेत आणि मी सर्वात छोटा म्हणजे शेवटचा पुत्र आहे. माझ्या सगळ्या बहिणी अगोदरच लग्न वगैरे झाले आणि आमचं शिक्षण मी डोनगाववाडी म्हणून कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर एक गाव आहे. एक छोटी वाडी आहे, एक 20-25 घरांची. तिथून डोनगाव हे जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर दूर असल्यामुळं शिक्षणासाठी मी जॉईन होतानाच 7व्या वर्षी प्रथम वर्गात जॉईन झालो. आणि मला 4थीपर्यंत बऱ्यापैकी काही पण येत नव्हतं. काही पण येत नव्हतं म्हणजे शिक्षणामध्ये मी खूप मागे होतो. पण 4थीमध्ये मला थोडंसं त्याच्यात हळूहळू इंटरेस्ट निर्माण झाला. आणि 5वी 6वी असताना आमच्या शाळेमध्ये डोनगावला एक PHC होती आणि तिथे एक छान मेडिकल ऑफिसर्स आले होते आणि त्यांना ध्वजारोहणसाठी पाचारण करून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलं होतं. आणि त्यामध्ये ते असं म्हटले होते की हे समोर बसलेल्या विद्यार्थ्यापैकी माझ्यासारखा एखादी डॉक्टर होईल. आणि तो शब्द मला चांगला बिंबवला. आणि मग मी 7वीपर्यंत डोनगावला शिक्षण घेतलं. 7वीला मी बऱ्यापैकी चांगल्या मार्कमध्ये पासआउट झालो. अच्छा. आणि नंतर मग पुन्हा शिक्षणाचा 7वीपर्यंत तिथे झाल्यानंतर हायस्कूलसाठी सुविधा डोनगावला नव्हती. मग आमच्याकडे तोरणा म्हणून एक गाव होतं. अच्छा. तिथून आणखीन 10 किलोमीटर आमच्या गावापासून. मग मी तिथं 8वीला शिक्षणासाठी हायस्कूलसाठी जॉईन झालो. आणि तिथं एक कुलकर्णी सर होते, दुसरे एक पाटील सर होते आणि तिथं शिक्षण माझं सुरू झालं. आणि त्या शाळेमध्ये मी गणिताचा विषयात सर शिकवत असताना त्यांनी मला A+B+C वर्ग सांग असं म्हटले आणि ते मला आलं नाही. मग त्यांनी मला एक झापड मारली आणि मी 2 कोलंट्या खाऊन पडलो. त्या दिवशी त्या शाळेला रामराम ठोकला. आणि मग त्यानंतर 1 वर्ष मी शाळा सोडली. अच्छा. आणि शाळा सोडून मी 1 वर्ष शेती केली. अच्छा. आणि त्या 7वीनंतर मग वडिलांचा नेहमी आग्रह राहायचा की तुम्ही कमीत कमी 10वीपर्यंत शिका, D.Ed तरी करा, म्हणजे साधी एखादी नोकरी तरी मिळेल, किंवा 10वी 12वी झाल्यानंतर पुन्हा शेती करा, असं त्यांचं नेहमी प्रोत्साहन राहायचं. आणि मग मी 1 वर्षाची शेती करून पूर्णतः एक शेतकरी जसा काम करतो तसं पूर्ण शेतीचं काम मला येतं. सर्व मी कामं केले आणि त्या वर्षी उत्तम शेती केली. मग वडिलांच्या आग्रहाखातर मी पुन्हा उदगीरला मग शामलालला 8वीसाठी जॉईन झालो. आणि इथं आल्यानंतर मग आमची शेवटची तुकडी राहायची बाहेरच्या गावून आलेल्या मुलांची, 8वी F तुकडी म्हणून राहायची. शामलालला सुदैवानं होळीकर साहेब होते त्यावेळेस आणि मगदळे सर होते, असे बरेच PG पाटील सर होते. आम्ही शेवटच्या तुकडीमध्ये राहून हळूहळू शिक्षणाचा प्रयत्न करत होतो. आणि आमची इच्छा होती की आम्ही 10वी पास व्हावे आणि काहीतरी D.Ed करावं किंवा एखादी क्लर्कल जॉब मिळावी, असं ध्येय ठेवून आम्ही शिक्षणाचा गाडा सुरू झाला.
मग 8वी पास सर्वसाधारण मार्काने झालो, 60% प्लस काही असते. 9वीला मी आणि माझ्या गावचा एक मुलगा होता, आम्ही तर रूम करून राहायचो, स्वतः स्वयंपाक करून खायचो. आणि तो मुलगा मात्र गॅरेजमध्ये काम करायचा, माझा क्लासमेटच होता. अच्छा. आम्ही दोघं सोबत राहायचो. पण आम्हाला त्यावर्षी खूप पिक्चर बघण्याची सवय लागली आणि दररोज 1, 2, कधी कधी 3 पिक्चर बघायचो. व्हेरी गुड. आणि हे बघण्यामध्ये शिक्षकांकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आणि मी कसा बसा 9वी 60% घेऊन पास झालो. अच्छा. म्हटलं मग आता हा असाच प्रवास राहिला तर आपली 10वी निघणार नाही. नाही. मग त्या मित्रापासून दूर झालो आणि मग दुसरे शाळेचेच मित्र, त्यांच्यासोबत रूम घेऊन आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. आणि 10वी कमीत कमी D.Ed लागावं एवढ्या मार्कासाठी आम्ही प्रयत्न करून 10वीची सुरुवात केली आणि अभ्यास करत गेलो. P.G. पाटील सर होते, घोळवे सर होते, लाला सर होते, हेरकर सर होते आणि होळीकर साहेब तर त्यावेळेस मार्गदर्शन नेहमीच करायचे शाळेमध्ये. आणि आम्ही 10वी पास होणं म्हणजे उद्दिष्ट D.Ed करणं. मग त्या पद्धतीने आम्ही अभ्यास केला आणि हळूहळू प्रगती होत गेली आणि मी एक्झाम दिली 10वीची. आणि आता आपल्याला D.Ed करायचं म्हणून 2 महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हैदराबादला आमच्या गावची मुलं बरेच काम करायचे, तिथं मी कामाचा अनुभव घ्यावा काहीतरी म्हणून मी हैदराबादला गेलो. मग तिथं आपली घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मी एका हॉटेलमध्ये काम करायला गेलो. अच्छा. एक दिवस पहिल्या दिवशी हैदराबादला मला वाटतं सिकंदराबादच्या समोर काहीतरी हॉटेल होतं, तिथं मी एक साधा हॉटेल बॉय म्हणून जॉईन झालो. मग त्यांनी सांगितलं हे काम करा, ते बेड मेकिंग करा, मग साफसफाई करा. मग मी सहज एका रूममध्ये ते बेड मेकिंग करत होतो आणि कोणीतरी व्यक्ती दारू पिलेला आला आणि त्याने आल्यानंतर मला काहीतरी घाण शिवी दिली. मी एकदम घाबरलो, म्हणलं हे तर फार वाईट आहे म्हणलं. म्हणजे 1 दिवसातच ती नोकरी सोडली. मग पुन्हा एका ऑफिसमध्ये, अबिड्सला काहीतरी ऑफिस होतं, मला फार त्याच्यातली माहिती नाही, पण तिथं ऑफिस बॉय म्हणून मी 2 महिने काम केलं आणि तिथं छान वाटलं. मग तिथं चहा देणे, टेबल साफ करणे, फायली बाजूला ठेवणे, हे सगळं काम केलं. मला वाटतं त्यावेळेस 200-300 रुपये काहीतरी पगार पण असेल. अच्छा. ती पगार पण घेतली आणि जूनमध्ये रिझल्ट लागते म्हणून उदगीरला आलो. आणि आल्यानंतर आपला 10वीचा रिझल्ट लागला 1990ला. त्यावेळेस मला आल्यानंतर कळालं की मी श्यामलाल शाळेमध्ये सर्वप्रथम आलो. व्हेरी गुड. आणि मला 700 पैकी 619 मार्क पडले. क्या बात आहे. आणि माझं स्टेट लेवलचं मेरिट 1 मार्कानं गेलं होतं. 620ला स्टेट लेवलची मेरिट होता. आणि कोणालाच माहीत नाही शाळेमध्ये की हा माधव वीराप्पा चंबोले कोण आहे. खूप जवळच्या शिक्षकांना माहीत, पण शाळेमध्ये नाव लावले होते. शाळेमध्ये सर्वप्रथम 8 तुकड्यामध्ये माधव वीराप्पा चंबोले, 619 मार्क, हार्दिक अभिनंदन. मग आता आम्ही तर खुश झालो की आता D.Ed 100% लागणार. मग आमची तयारी D.Edचा फॉर्म भरण्यासाठी सुरू झाली. पण तेवढ्यामध्ये माझे जवळचे सर होते, गोलंपले सर म्हणून, आणि ते आमच्यात पाहुण्यात पण पडायचे बसव कल्याणकडनं घाटबरोबर. ते म्हणले की तू D.Ed का करतो, आपली सर्वसाधारण परिस्थिती आहे आणि D.Ed केलं की लवकर नोकरी मिळते, D.Ed करूया. मग ते म्हणले की नाही, असं नाही करायचं, तू 11वी-12वी कर सायन्स, आपण तुला मदत करू. आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर वह्या पुस्तकं राहण्याची सोय मी करतो. म्हणलं ठीक आहे सर. आणि 12वीच्या नंतर तू D.Ed कर, तुला फारच वाटलं. ठीक आहे. मग त्यांनी त्यांचं एक घर होतं समतानगरला, तिथं मला एक रूम दिली फ्री. आणि मग आता कॉलेजला ॲडमिशन झालं. पण त्या सेम पिरियडमध्ये शिवाजी कॉलेजला जाधव सर म्हणून आमच्या गावचे प्रिन्सिपाल होते आणि प्राध्यापक सुभाष मुळे बायोलॉजीचे शिक्षक होते. मग हे वडिलांच्या ओळखीचे असल्यामुळं त्यांनी म्हटलं की तू शिवाजी कॉलेजला ये, आम्ही तुला वह्या पुस्तकं सगळ्या गोष्टी पुरवू आणि तू हुशार आहेस. मग मी श्यामलालमध्ये ॲडमिशन घेतलं नाही आणि शिवाजी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि तिथं मग माझा 11-12चं वर्ष सुरू झाला. जनरल सायन्स मी घेतलं, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. माझा इंटरेस्ट खूप मॅथ्समध्ये, बायोलॉजी मी कमी करायचो. आता माझं शुद्धलेखनसुद्धा साधं होतं. मग 11वी-12वी केली. आमचा उद्देश होता की आपण इंजिनिअरिंग किंवा ह्या पद्धतीनं बघू. आणि बायोलॉजी तर माझा शेवटचा विषय राहायचा. म्हणून मुळे सर क्लासेस घ्यायचे किंवा कॉलेजमध्ये म्हणायचे, चंबोले तू डॉक्टर तर होणार नाही, कंडक्टर जरूर होशील. मग आम्ही अभ्यास करत गेलो. आमचा इंजिनिअरिंगचा कल होता आणि परीक्षा झाली आणि सुदैवानं मला दोन्ही ग्रुपमध्ये 98% मार्क पडले. बरं. मेडिकल आणि इंजिनिअरिंग.
आणि त्याच्यात आश्चर्य असं झालं की मला बायोलॉजीमध्ये 100पैकी 100 मार्क पडले. जिथे इंटरेस्ट नव्हता. मग प्रश्न होता आता इंजिनिअरिंग करायचं का मेडिसिन करायचं. ही 92ची गोष्ट. त्यावेळेस असा प्रभाव होता की डॉक्टर हा प्रोफेशन खूप चांगला आहे. आम्हाला फार काही फरक जाणवत नव्हता. मग सगळ्यांनी म्हणले की नाही डॉक्टर होणं चांगलं आहे. म्हटलं ठीक आहे डॉक्टर होऊया. मग मेडिकलचा फॉर्म भरला आणि इथं दिगंबररावजी मुळे म्हणून माझ्या वडिलांचे मित्र होते, ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांनी मला फॉर्म भरून मुंबईला इंटरव्ह्यूसाठी घेऊन गेले. आणि आम्ही मुंबईला मंत्रालयामध्ये कुण्यातरी आमदार साहेबाचं हे होतं तिथं राहिलो. KEMला जाऊन इंटरव्ह्यू दिली आणि मला 1992ला मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये MBBSसाठी नंबर लागला. मग तिथं त्यांनी मला हॉस्टेलला सोडले आणि मग मी MBBSच्या कोर्ससाठी मी कधीही लातूरपेक्षा पुढे कधी ट्रॅव्हल केलो नव्हतो आणि फर्स्ट टाईम मुंबई महानगरीत गेलो आणि तिथल्या धावपळीच्या जीवनात हळूहळू तिथं स्थैर्य झालो आणि मग MBBSचं ॲडमिशन सुरू होऊन अभ्यास सुरू केला. पहिल्या दिवशी तिथं डीन ज्या होत्या नीलाने म्हणून, त्यांनी विद्यार्थ्यांना पहिल्या बॅचला संबोधन करतात डीन्स लेक्चर, आणि त्यांनी सगळ्यांनी विचारलं की तुम्हाला प्रत्येकाला डॉक्टर का व्हायचं. मॅक्झिमम लोकांचं उत्तर होतं की वा डॉक्टरी प्रोफेशन चांगलं आहे, लवकर सेटल होतो, पैसा लवकर मिळतो, मान प्रतिष्ठा सगळी आहे आणि त्यामुळं आम्ही डॉक्टर होऊ इच्छितो. त्यावेळेसच माझ्या मनात असा विचार आला की डॉक्टर हे सायन्स आहे, ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानामुळं अनेक रुग्णांचं जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होतो किंवा त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागतं आणि त्याची रोगमुक्त करणं हे वैद्यकीय क्षेत्राचं मूळ ध्येय आहे आणि म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे. व्हेरी गुड असं मी माझ्या मनाला त्यावेळेस सांगितलं आणि त्या पद्धतीनं मग अभ्यास सुरू केला. मग फर्स्ट इयर झाला, सेकंड इयर झाला, थर्ड इयर झाला, सर्वसाधारण आम्ही पास होत गेलो आणि नंतर ठरवलं की मग आपली परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळं MBBS झाल्यानंतर पासआउट झाल्यानंतर आपण मेडिकल ऑफिसरची पोस्ट घेऊया, म्हणजे ग्रामीण भागात जाऊन आपण वैद्यकीय सेवा देऊ. आणि तशा पद्धतीनं MBBS पासआउट झालो. त्यावेळेस 1 वर्ष कंपल्सरी वैद्यकीय पोस्ट गरजेची होती, ती पण जॉईन केली आणि मी PG 1 वर्ष अकोला जिल्ह्यामध्ये मुंडगाव एरिया म्हणून एक PSC होती अकोटमध्ये, तिथं जाऊन 1 वर्ष वैद्यकीय मेडिकल ऑफिसरची पोस्ट केली आणि तिथं उत्तम कार्य केलं. आदिवासी भाग होता, लसीकरणाचं काम असेल, PSC मधले OPD असतील, इमर्जन्सी सेवा असतील, हे खूप चांगल्या पद्धतीने अनुभव घेतला. आणि नंतर पुन्हा MS साठी 1998ला मला JJ मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज आणि JJ हॉस्पिटलमध्ये MS साठी प्रवेश मिळाला. अच्छा. आणि तिथं मग 98 ते 2001 पर्यंत मास्टर ऑफ सर्जरीचा कोर्स अतिशय उत्साहानं केला. 2001 मध्ये मी पासआउट झालो आणि पुन्हा मग असं ठरलं की आपण आता प्राध्यापकाची पोस्ट घ्यावी आणि शिक्षणामध्ये राहावं. पण त्यावेळेस लेक्चरच्या पोस्ट किंवा असिस्टंट प्रोफेसरच्या पोस्ट फार नव्हत्या, ॲडहॉक बेसिसवर सेवा द्यायची होती. मग माझे गुरु होते डॉक्टर तायडे म्हणून, त्यांचे भाऊ डीन होते नागपूरला. तर ते म्हणे की मुंबईला तर पोस्ट नाहीत लेक्चरच्या, तू नागपूरला जातो का. म्हटलं हो सर जातो. मग त्यांनी नागपूरला मला पाठवलं. तिथं मी 4 महिन्याच्या ॲडहॉक पोस्ट केल्या लेक्चरर्सच्या आणि 8 महिने इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज मेवा हॉस्पिटल नागपूरला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं. तिथं अनुभव घेतला आणि मग हळूहळू उदगीरला माझं येणं जाणं थोडं होतं. मग प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये यायचं असं एक मनात विचार आला आणि 2002 डिसेंबर 2002ला मी उदगीरला डॉक्टर लखोट्या सरांसोबत चर्चा झाली आणि त्यांचं एक नर्सिंग होम होतं. कोणते डॉक्टर? लखोट्या साहेब. हां, लखोटिया. हां. आणि त्यांच्या नर्सिंग होमला 30 बेडच्या मी सर्जन म्हणून जॉईन झालो. अच्छा. आणि 3-3.5 वर्ष आम्ही दोघांनी उत्तम कार्य केलं उदगीरमध्ये. आणि त्यानंतर मग मी 2006ला माझं स्वतःचं हॉस्पिटल चंबोली हॉस्पिटल म्हणून सुरुवात केली. आणि उदगीर शहरामध्ये मग हळूहळू ज्या 2000च्या आसपास फार सुविधा नव्हत्या, ICU नव्हत्या, व्हेंटिलेटर्स नव्हते, ऑक्सिजनची सुविधा नव्हत्या. मग हा असा आम्ही ग्रुप बनवत क्रिटिकल केअर केलं, ICU केल्या, व्हेंटिलेटरच्या सोयी आणल्या, CT स्कॅन्स आणल्या, डिजिटल एक्सरेज आणले. हा काळ त्या काळातून बदल होत आम्ही
प्रॅक्टिस केली आणि एक ग्रुप जमवला. मग त्या ग्रुपमध्ये मग मी, डॉक्टर रमण रेड्डी, रेखा रेड्डी, डॉक्टर नारायण सुरवशे, बलसेटवारजी, असे एक 7-8 लोकांनी मिळून आम्ही एक ग्रुप केला आणि त्या ग्रुपमधून कंबाईंड प्रॅक्टिसचा ट्रेन आला. अच्छा. मग सुविधा निर्माण केल्या. मग त्या ग्रुपचं फलित असं झालं की मग आता पार्शियल ग्रुप करण्यापेक्षा आपण परमनंट सोल्युशन काढू. अच्छा. मग असं सोल्युशन काढत काढत आमचं एक प्रायव्हेट लिमिटेड तयार केलं आणि उदयगिरी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड ची निर्मितीची सुरुवात 2007-08ला कन्सेप्शन झाली आणि मग ह्या 2 वास्तूचं रूपांतर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये केलं आणि उदयगिरी हॉस्पिटलची सुरुवात 2009ला लोकार्पण झाला आणि तेव्हापासून आज 2022पर्यंत 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही टीम म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला. आमच्या सगळ्यांच ग्रुपचा एथिक्स, कंपॅशन आणि लोकाभिमुख सेवा ह्या गोष्टीवर भर देऊन आम्ही एथिकल प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीनं केली आणि ह्या एरियातल्या चांगले, श्रीमंत, गोर, गरीब ह्या सर्वच लोकांना उदयगिरी हॉस्पिटल हे आपलंसं वाटावं असा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अच्छा. आणि कोविड काळामध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा केली, कमीत कमी खर्चात सेवा दिली आणि त्यामुळं लोकांना उदयगिरी हॉस्पिटलबद्दल एक आदर निर्माण झाला आणि त्याचासुद्धा आम्हाला खूप आनंद झाला. अच्छा. असा हा प्रवास 2000 वैद्यकीय सेवेचा 92 ते 2022 म्हणजे ऑलमोस्ट आता 30 वर्ष MBBSला जॉईन होऊन आतापर्यंत झालं. अच्छा. आणि माझं वय आज 50 वर्ष आहे. 50. 72चा जन्म आणि 22 म्हणजे आता ऑगस्टला 50 वर्ष पूर्ण होतील. अच्छा. आणि इथून आणखीन 50 वर्ष सेवा द्यायची 100% इच्छा आहे. अच्छा. सर, एक तुमची टीम आता किती डॉक्टर्स आपले टीममध्ये आहेत उदयगिरी? आता मूळतः आम्ही ओरिजिनल प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर्स म्हणून 5 जण होतो. त्यापैकी डॉक्टर सुरेश सर पुण्याला शिफ्ट झालेत. आता 4 जण आम्ही मेन डायरेक्टर्स आहोत. मी, डॉक्टर चंबुले, डॉक्टर रमण रेड्डी सर फिजिशियन, डॉक्टर रेखा रेड्डी मॅडम रेडिओलॉजिस्ट, डॉक्टर श्रीनिवास बलसेटवारजी ऑर्थोपेडिक सर्जन आणि आमच्यासोबत आता डॉक्टर लक्ष्मण ढोकाडे आहेत, 2 अनेस्थेटिस्ट आहेत निलेश जगताप आणि शीतल एकघरे, 2 पॅथॉलॉजिस्ट आहेत राम पाटील आणि डॉक्टर देशमुख सर आणि एक 10 मेडिकल ऑफिसरची टीम आहे. तर असं जवळजवळ आम्ही 20 डॉक्टर इथं. अच्छा. सर, मिसेस डॉक्टर की म्हणजे माझ्या मिसेस BSc ॲग्री आहेत. BSc ॲग्री. BSc झालेलं आहे आणि ते हाऊसवाईफ आहेत. अच्छा. तर सर, आता एवढं मी पाहतो की लोकांना समजावून सांगणं, त्याचा घरच्यासारखा विचार करणं हे तुमच्या संपूर्ण टीमला आवडतं का? म्हणजे कारण 100%. डॉक्टर व्हायचं आणि पैसा कमवायचा, गाड्या, बंगले, शेती, डॉक्टर की कमी आणि इन्कम कसं जास्त होईल, तर हे तुमचं टीमला जमतं आहे का? म्हणजे त्यांना हे आमची पूर्णच टीम बसत असताना वैचारिक पातळी आमची एक करून आम्ही बसलेला आहे आणि त्यामुळं सर्व टीमचं एखादी टक्का इकडे तिकडे विचारात फरक जरी असला तरी मूळ ध्येय हा एथिकल प्रॅक्टिस, पेशंटची फर्स्ट सर्व्हिस आणि त्याच्या बदल्यात जे काही सेकंडरी पेशंट पे करतो हा सेकंडरी फॅक्टर धरून हॉस्पिटल प्रॉफिटमध्येच चालवावं लागतो. का तर लॉसमध्ये हॉस्पिटल चालू शकत नाही, का तर अनेक इक्विपमेंट मशिनरी लागतात आणि त्यातल्या त्यात कॅटेगरायझेशन, गोरगरीब रुग्ण असेल तर त्याला जनरल वॉर्डची सुविधा, शेअरिंगची सुविधा, त्याचं बिल कमी करण्याची सुविधा, ह्या गोष्टी आम्ही करून लोकांमध्ये पोहोचलोत आणि त्याचा निश्चितच आज आमचं हॉस्पिटल लोन फ्री आहे, पॉझिटिव्ह प्रॉफिटमध्ये आहे आणि मनातून सेवा दिल्यामुळं जे काही आम्हाला आर्थिक लाभ जो आहे तो सुद्धा समाधानकारक आहे. एका बाजूला तुमची टीम समाधानकारक असताना दुसरे जे इथं कलिग्स असतात की तुमची स्वस्त सेवा, विनम्रता, पेशंटला पालकासारखं बघणं, यामुळे जलसी हे निर्माण होत असेल ना सर? आजच्या काळामध्ये मोस्टली डॉक्टर आणि पेशंटमध्ये थोडासा जो काही वाद निर्माण होतो आहे त्याचं मूळ कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात वाढलेला खर्च आणि डॉक्टरांना लागणारा सुद्धा खर्च वाढलेला आहे. हेवी इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळं थोडीशी नाराजी डॉक्टर पेशंटमध्ये आजकाल दिसते. पण सुदैवानं उदगीरमध्ये आम्ही फाउंडेशनच डे 1 पासनं
एथिकल ठेवलेलं आहे. कुठलीच इथं गैर प्रॅक्टिस आम्ही टाळलेली आहे 100%. त्यामुळे डॉक्टर मधलं रिलेशन जे आहेत खूप चांगले आहेत. नाही, बाहेरचे डॉक्टर आणि एकमेकाला जो इंडिव्हिज्युअल डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात त्यांना जेव्हा एखाद्या गोष्टीची मदत लागते टीम म्हणून, तेव्हा आम्ही हिरिरीने त्यांना मदत करतो. एखादा रुग्ण कॉम्प्लिकेट झाला, काय अडचण आली तर उदयगिरी हॉस्पिटल एक सहारा आहे आणि तेवढ्याच प्रेमानं आम्ही त्यांच्या पण पेशंटला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करतो. त्यामुळे उदयगिरीकडे बघण्याचा उदगीरमधल्या सगळ्या डॉक्टरांचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह आहे आणि आमचा सुद्धा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह आहे. आणि आम्ही त्यांना आमच्याच टीमचा मेंबर समजतो. कधी त्यांना गरज वाटली सेवेची आमची, त्यांचे नातेवाईक असतील, कोणी असेल कसं, तर आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने घरचे समजून बऱ्याच वेळेस काहीही चार्जेस न घेता आम्ही सेवा देतो एकमेकाला डॉक्टरांना. त्यामुळं असा उदगीर परिसरात तरी डॉक्टर टू डॉक्टर एकमेकात ठेवे दावे किंवा जिलस जे तुम्ही म्हणताय ते 99% तरी आमच्या इथे नाही. अनुभवाला आमच्याबद्दल तरी येत नाही आणि आमच्या मनातही त्यांच्याबद्दल तसं नाही. आता करोनाच्या काळामध्ये आपण कशा प्रकारचं कार्य आणि काय काय केलं? आपल्याकडं काही करोनाच्या स्पेशल बेड, स्पेशल ट्रीटमेंट असं काही होतं का? आणि ऑक्सिजनचा पुरवठा त्या काळात मूलतः काय झालं होतं की हा जो कोविड-19 आजार आला आणि जगभरात सुरुवात झाली आणि मग आपल्यासुद्धा 2020ला हा असा प्रवास झाला पहिल्या वेव्हचा आणि त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊन होते. तर त्यावेळेसच आमच्या टीमनं आणि माझ्या वतीनं मनात हे असं ठरवलं होतं की हे मानवावर आलेलं युद्ध आहे आणि आता ह्या फील्डमध्ये जोमानं काम करून ह्या महामारीला, म्हणजे अशी महामारी बऱ्याच वेळेस 100 वर्षानंतरच येत असते, म्हणजे आम्ही तर बघितलीच नव्हती पण आम्हाला ही बघावं लागली आणि याच्याबद्दल भीती खूप होती. आणि आजकाल मीडिया असल्यामुळं एक केस जरी कुठे जगात झाली तर पूर्ण जगाला त्याची माहिती होते. माहिती झाल्यामुळे काय होतं, त्याचे फायदे पण आहेत पण कधी कधी भीती पण होते. पण ह्या भीतीला न जाता याच्यात सायंटिफिकली काय करता येईल असं पहिल्या वेव्हपासून आपण पूर्णतः त्याच्यात झोतून दिलं आणि प्रिकॉशन्स घेऊन आपण लोकांना न घाबरवता आम्ही तरी मास्क, सॅनिटायझर्स आणि ग्लोव्ज वापरून आम्ही लोकांपर्यंत जाऊन सेवा दिली. पहिल्या वेव्हमध्ये सुद्धा ती वेव्ह संपली, सुदैवानं पुन्हा नॉर्मल झालं. पण सेकंड वेव्हची अपेक्षा नसताना सेकंड वेव्ह खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यावेळेस सुद्धा आम्ही न घाबरता, मी तर कॅम्पसमध्ये राहतो, माझं घर वर आहे, विथ फॅमिली राहतो, पण मला सुदैवानं कधीही भीती वाटली नाही. आणि म्हणून मी नेहमी कधीही PPE किट फार न वापरता गाऊन्स, ग्लोव्ज, मास्क एवढा वापरून आम्ही रुग्णाला स्वतः जवळ जाऊन बघितलं. आणि उदयगिरी हॉस्पिटलला व्हायरल फीवर असतील, सारीसारखे रुग्ण असतील आणि त्याच काळामध्ये आपण शासनाच्या नियमात बसून आपण एक 50 बेड आणखीन बाजूला तयार केले. त्याला परवानगी शासनाने दिली. तिथं सुद्धा आपण कोविडाने हे केलं. आणि हा त्या काळामध्ये सगळे व्यवहार ठप्प झाल्यामुळे अनेक रुग्णाकडे चलन व्यवस्था नव्हती. माझ्या जवळचे बरेच मित्र होते, ओळखीचे वकील्स असतील, आणखीन कोणी असेल, पण बऱ्याच वेळेस पैसा नसायचा. त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना म्हणलं घाबरू नका, आज नाही उद्या येईल, आमची ट्रीटमेंट तुम्हाला फार हे करणार नाही, नसतील तरी पैसे आपण सेवा देऊ. असं करून खूप जणांना सेवा दिली. अनेक डॉक्टरांचे नातेवाईक, आई वडील, स्वतः डॉक्टर्स आपल्याकडे ॲडमिट व्हायचे आणि आमची पूर्ण टीम, रेड्डी सर असतील, ढोकाडे सर असतील, बलसेडकर सर असेल, मी असेल, आमची मेडिकल ऑफिसरची टीम असेल, सर्वजणच आम्ही त्याला झोतून देऊन अतिशय ब्रेवली आम्ही ह्या कार्यात काम केलं. आणि लोकांना कधीच कंपल्शन केलं नाही की बिल किती भरायचं, बिल असेल नसेल तर त्या गोष्टी आम्ही समजून घेऊन लोकांना आपलंसं वाटावं असं विचार करून आणि त्यांना कुठलीही अडचण न भासणार नाही याची भावना ठेवून आम्ही खूप समाधानकारक सेवा दिली. आणि त्या सेवेचं आम्हाला खूप खूप समाधान आहे की या युद्धात आम्ही भाग घेतलो. लोकांची बिलकुल हॅरॅसमेंट होऊ दिली नाही, त्यांना भीती घातली नाही. अनेक नातेवाईकाला सांगायचो, हा रुग्ण तुमच्याकडे घरी होता, ह्याला कोविड झाला, हा झाला तेव्हा 4-5 दिवस तुमच्या घरी गेले, मग तुम्ही बाकीच्या फॅमिलीला कोणाला ह्याचा धोका झाला का, नाही झाला, मग आज झाला, डिटेक्ट झाला म्हणून लगेच हा व्यक्ती तुमच्यापासून फार वेगळा झाला, नाही तर तुम्ही आता त्यांना होणार आणि तुम्ही मरणार असं काही होणार आहे का? तसं नाही आहे. हा व्हायरल इन्फेक्शन आहे, निश्चित त्याचा स्प्रेड आहे, पण ह्याला न घाबरता तुम्ही प्रिकॉशन्स घ्या, तुम्ही मास्क वापरा, तुम्ही हात स्वच्छ धुवा, पण त्याचा डब्बा आणून द्या, त्याला खाऊ घाला. आणि आम्ही रुग्णाला नेहमी सांगायचं की तुला कोविड नसून व्हायरल फीवर आहे, घाबरू नको, तो 100% बरा होतो. तर असं म्हटल्यामुळं आमच्याकडचा कोणीही रुग्ण मानसिकतेने वीक झाला नाही. त्याला वाटलं की ठीक आहे,
मला एक व्हायरल फिवर आहे, मी बरा होणार. आणि नातेवाईक स्वतः येतो, डब्बा खाऊ घालतो, शेप अंतर ठेवतो. बरं. ह्याचा खूप मोठा परिणाम झाला. अच्छा, सायकोलॉजिकली आपला एकही पेशंट घाबरला नाही. अच्छा. आणि आम्ही स्वतः जवळ जाऊन बघायचो, पाठीवरून हात फिरवायचो, त्याला ऑस्कटेट करायचो. त्याच्यामुळे त्याला वाटायचं की मला कुठं कोविड आहे, पैसे तर कोणी जवळ येत नव्हता. म्हणून आमच्याकडे खरोखरच रुग्ण खूप सारे चांगले झाले. अच्छा. आणि तेवढा मोठा आनंद आयुष्यात कधी येणार नाही, का तर युद्ध कधी कधीच होतं. आणि युद्धात भाग घेणं हे योद्ध्याचं काम आहे. बरोबर. आणि ती फील आम्हाला देऊन गेली. सर, आपण डॉक्टर म्हणून ठीक आहे, पण नर्स, सिस्टर, रूम बॉय हे घाबरत असतील ना, मग त्या काळात स्टॉपचा काही मूळ कारण प्रॉब्लेम? असं होतं की मी तर कॅम्पसमध्ये राहत होतो, हां, माझी फॅमिली कॅम्पसमध्ये राहत होती, आमची पूर्णच टीम पेशंटला जवळ जाऊन पाहत होती. त्यामुळे आमच्या स्टाफलाही भीती वाटली नाही. अच्छा. प्लस त्या काळात आम्ही त्यांना खाण्यासाठी सोय केली, गुळ शेंगदाणे दिले, बॉइल्ड एग्स दिले, राहण्याची सोय केली. आणि त्यांना सांगितले की ह्याला घाबरायचं नाही, हा आजार घाबरायचा नाही, हां ह्याला काळजी घेणं गरजेचं आहे, प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. त्या गोष्टी पाळल्या, त्याच्यामुळे आमचा कुठलाच स्टाफ घाबरला नाही. अच्छा. म्हणजे कॅप्टनच पुढे असेल तर सैन्यासोबत राहतो, अच्छा. ही परिस्थिती आम्हाला इथं मिळून गेली. आणि आनंदानं आमचा कर्मचारी वर्ग काम केला. डॉक्टर साहेब, एवढ्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काम करत असताना मिसेस, मुलं हे कधी म्हणजे घाबरायचे नाहीत का? किंवा सगळं मीडिया, टी व्हीवरच्या बातम्या, इतके पेशंट इतके दगावले असं? अहो, आमचे काही मित्र, आई वडील आणि ते आणि मॅनेजर म्हणजे बोमणे म्हणून आहेत, पूर्ण फॅमिली कोलॅप्स झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये हाऊ कॅन यू टॅकल टीम अँड फॅमिली? मला हा वैयक्तिक हा प्रश्न जर असं विचारला तर कदाचित माझी बायको खूप ब्रेव आहे. हां. त्यामुळं ती कधीच असं घाबरली नाही. लेकरं लहान असल्यामुळं मी रोज काम करतोय, कॅम्पसमध्ये होते म्हणून त्यांनाही भीती वाटली नाही. आणि माझे वडील सुद्धा ह्याच कॅम्पसमध्ये राहायचे. वय 100 वर्ष होतं, त्यांना कोविड झाला. आता वडिलांची तब्येत एकदम छान आहे. किती वय? त्यांचं वय आता 100च्या पुढे आहे. अच्छा. त्यांना कोविड झाला, ते रिकवर झाले. माझ्या बहिणीवाला कोविड झाला, ते इथं ॲडमिट होत्या, त्या रिकवर झाल्या. आणि कुणालाच भीती वाटली नाही. अच्छा. आणि मी तर असा ह्या स्टेजमध्ये आलेलो आहे आता आयुष्याच्या की 50 वर्ष झाले आणि ह्या फील्डमध्ये आपण खूप चांगलं कार्य केलं आहे. आणि सकारात्मक विचारधारा असल्यामुळे आपल्या माइंडमधून, ब्रेनमधून पॉझिटिव्ह हार्मोन सिक्रेट होतात. हां. आणि ते हार्मोन्स आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवतात. आणि निर्भीडपणानं काम केल्यामुळं याची भीती कधीच वाटली नाही. मला कधी सर्दी पडसं खोकला झाला, माझा RT-PCR पण एकदा पॉझिटिव्ह आला, तर मी साध्या गोळ्यावर काम करत रिकवर झालो. अच्छा. सेकंड वेव्हमध्ये. बाकी सगळे ॲडमिट झाले. मला सर्वांनी सल्ला दिला, तुम्ही ॲडमिट व्हा. मी म्हटलं ठीक आहे, मला सिम्पटम वाढले तर मी ॲडमिट होईन, पण हा साधा फ्लू आहे. माझा RT-PCR पॉझिटिव्ह होता, मी 2 दिवसात रिकवर झालो आणि माझं कार्य चालूच होतं. तर ही सकारात्मक शक्ती एवढी मोठी असते की सायन्स मानत नाही, पण अध्यात्मामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही कॅन्सरवर सुद्धा मात करू शकता. करेक्ट. आणि असे त्याचे काही ठिकाणचे केसेस झालेले आहेत. म्हणून पॉझिटिव्ह एवढी मोठी असते की तुम्ही सर्वसाधारण गोष्टीला, खास करून व्हायरल फिवरला, तरी तुम्ही काहीच ट्रीटमेंट न घेता सुद्धा तुमची माइंड फ्रेश असेल, एनर्जी पॉझिटिव्ह असेल, तर तुम्हाला ती बरोबर प्रतिकारशक्ती येते आणि तुम्हाला काही होत नाही. दोन्ही वेव्हमध्ये मला काही झालं नाही. मी दोन्ही वेव्हमध्ये मला व्हायरल फिवर नाही सर, मी सुद्धा अत्यंत आनंदानं सांगू इच्छितो की मी मास्कसुद्धा म्हणजे वापरत नव्हतो आणि सारखं फिरणं चालू होतं. सर्दी नाही, पडसं नाही, खोकला नाही. मला सगळे म्हणायचे, अरे मास्क वापरत नाही, असं कसं काय म्हणणं. आणि तापसुद्धा त्या काळामध्ये मला नाही, मिसेसला नाही, मुलाला नाही किंवा सुनबाईला नाही. खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात एवढी सकारात्मक विचार, आणि आपण जे सांगता की सकारात्मक विचारातून एनर्जी वाढते, काय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या ह्या सर्व एक D.Ed व्हायचं स्वप्न, हॉटेलमध्ये काम केलं, नंतर जे पिक्चरचा नाद, हे सगळं करत असताना एवढ्या चांगल्या नादाला तुम्ही कसं काय लागलात? याचं कारण असं आहे की जर तुमच्या मनावर संस्कार लहानपणापासून जर पॉझिटिव्ह असतील तर निश्चित
आपण त्याची पॉझिटिव्ह बाजू पाहतो. माझे वडील नेहमीच सकारात्मक वागले, कधीही आयुष्यात खोटं बोलले नाहीत आणि नेहमी कधी काठेमध्ये वाट चालत असताना जर वाटेमध्ये काठा आला तर तो बाजूला काढून त्याच्यावर दगड ठेवणं, इथपर्यंत दुसऱ्याला काठा मोडू नये ही त्यांची भावना. आणि आमचं शेत रस्त्यावर असताना बरेच लोक त्यावेळेस पाणी मिळायचं नाही, तर आपले कामं सोडून लोकांसाठी घागरी भरून पाणी ठेवायचे, आलेल्या लोकांना जीव घालायचे. आणि मी असं ऐकतो की त्या काळामध्ये आमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा ह्या राशी खूप व्हायच्या आणि आमचं शेत दोन्ही बाजूला रस्त्याच्या असल्यामुळं कमीत कमी 30-40 फूट दोन्हीकडनं शेंगा पूर्ण संपलेल्या राहायच्या आणि लोक आनंदानं बसून जेवून शेंगा खाऊन पाणी पिऊन जायचे आणि नसलं तर आणखीन थोडे घेऊन जायचे. हा भाव पॉझिटिव्ह सकारात्मक लहानपणापासून आईवडिलांच्या वागण्यातून आला. नंतर मला आयुष्यात सगळेच गुरुजन चांगले भेटले. मग ते होळकर साहेब असतील, पी जी पाटील सर असतील, आणि मी मुंबईला झाल्यानंतर एक आय एम मेहता म्हणून होते, ते अनमॅरिड होते. त्यांचं नाव महात्मा गांधीजीने ठेवलं होतं, इंद्रजित मेहता. आणि ते एवढे डेडिकेटेड अनाटॉमिस्ट होते की ते सगळे सकाळी येऊन स्वतः डिपार्टमेंटच्या चाव्या उघडायच्या चपराशीच्या अगोदर आणि रात्रीला स्वतःच डिपार्टमेंट बंद करून जायचे आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं शिकवायचे. त्यांचा माझ्या मनावर त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम चांगला झाला. त्यानंतर एक दुसरे मेहता सर म्हणून होते, पी जे मेहता म्हणून, त्यांनी पुस्तकं लिहिलंय. त्यांनी मला 2 वर्षे मेडिसिन शिकवली आणि ते खूप पॉझिटिव्ह एनर्जीचे. ते नेहमीच म्हणायचे की जे काही आयुष्यात मिळतं हे कष्टातून मिळतं, नशीब वगैरे काही नसतं, मेहनत करायची आणि प्रामाणिक रुग्णसेवा द्यायची. त्यांचासुद्धा माझ्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. आणि असे अनेक चांगले गुरु वैद्यकीय क्षेत्रात भेटले, निरपेक्ष भावनेनं वैद्यकीय सेवा दिली आणि तोच भाव आमच्यावर परिणाम केला. आणि आयुष्यात एथिक्स खूप महत्त्वाचे आहे. आणि लहानपणापासून माझ्या मनावर 2 गोष्टीचा प्रभाव होता, एक ज्ञान आणि दुसरं चारित्र्य. ह्या दोन्ही गोष्टीला कधीही कमी होऊ द्यायचं नाही. ज्ञान थोडं कमी असलं तर चालेल, पण आपलं चारित्र्य पडलं नाही पाहिजे. ह्या गोष्टी खूप मनावर परिणाम केल्या. आणि तुम्ही म्हटल्यासारखं मी फार भावनिक आहे, लहानपणापासून खूप मायेनं वागवलेलं आहे. 5 बहिणीवात मी मोठा झालेला आहे आणि सगळ्यांचं प्रेम मिळत गेलं म्हणून मी फार भावनिक होतो. पण कालांतरानं आता त्यामध्ये सुद्धा बदल होऊन भावनिक आहेच, पण आज खूप मोठा पॉझिटिव्ह हे होऊन आता आपल्या मनावर कुठलीच गोष्ट काही जरी आली तरी आपण त्याला पॉझिटिव्हली रेस्पॉन्ड करू शकतो, त्याला मॅनेज करू शकतो. आणि अखंड रुग्णसेवा हे ध्येय ठेवून जगण्याची आज ताकद आहे. अच्छा सर, उदयगिरी हे हॉस्पिटलचं नाव का ठेवलं? हा जेव्हा आम्ही सगळे एकत्रित बसलो तेव्हा प्रत्येकाचे हॉस्पिटल त्याच्या नावावर राहायचे. रेड्डी हॉस्पिटल, चंबोली हॉस्पिटल, बलशेटवार हॉस्पिटल. मग आम्ही सगळे एकत्रित आलो तर मग कुठलं नाव ठेवायचं? मग ह्या शहराला उधालिक बाबाची खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि सर्वांनी सांगितलं की उधालिक बाबाच्या नावावर हॉस्पिटलचं नाव ठेवा, म्हणून उदयगिरी हॉस्पिटलचं नाव ठेवा. आणि हे आम्हाला सर्वांना पटलं. त्या अनुषंगानं आम्ही उदयगिरी हॉस्पिटल हे नाव ठेवलं. आपल्या आयुष्यात अत्यंत आनंदाचा, तसं तुम्ही कायमच आनंदी, आनंदगडे आणि पॉझिटिव्ह काय असं आहे. आणि केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा म्हटल्यासारखं खरोखर तुमचं नावसुद्धा ज्या पद्धतीनं आहे आणि तुम्ही प्रचंड सकारात्मकतेचा सागर म्हणून जगतात. तर तरी परंतु एव्हरी अँड ईच म्हणजे पेशंट किंवा मिनिट हे तुम्हाला पॉझिटिव्हच आहे. पण त्यातल्या त्यात एखादा पेशंट असतो, गरीब असतो किंवा क्रिटिकल असतो आणि तो जगला वाचला काय की मग आपल्याला एक ऊर्जा मिळते. तो पेशंट जगतो, त्याच्या घरच्याला कमी, पण एक डॉक्टर म्हणून मी केलं ट्रीटमेंट मनात. मी म्हणजे करता करविता स्वामी समर्थ असेल, उदयगिरी बाबा असेल, तर असे काही इन्सिडन्स तुम्ही सांगू शकाल का? असे खूप आहेत. म्हणजे जिथं क्रिटिकल पेशंट आणि क्रिटिकल केअर आणि त्याच्यात क्वालिटी सर्व्हिस आणि एखादा रुग्ण पोटाच्या ऑपरेशनमधून खूप सिरियस झाल्यानंतर त्याला बाहेर काढणं खरोखरच ज्ञानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं आमच्या टीममुळं ही गोष्ट आम्ही करू शकलो. असे अनेक रुग्ण वाचले की ज्यातून खूप आनंद होतो. म्हणजे खूप चॅलेंजिंग असतं जे काम मोठ्या शहरातच होण्याची संभावना असते. आणि सुदैवानं मी जेवढे ऑपरेशन केलेत, अनेक ठिकाणी आतड्याचे ऑपरेशन असतात गंभीर,
त्याला बऱ्याच वेळेस संडाची रस्ता बाहेर करावी लागते. मी असे बरेच ऑपरेशन्स आहेत की त्याच्यात न करता सुद्धा तो रुग्ण बरा होऊ शकतो. असे खूप सारे केसेस मी ही पिशवी बाहेर न काढता एमर्जन्सीमध्ये ते आतड्याचे ऑपरेशन करून ते रिपेअर केलेले आहेत आणि सुदैवानं 99% ते पेशंट सगळे बरे झालेले आहेत. आणि ही गोष्ट आमच्या सर्जिकल सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा ते म्हणतात की खरोखरच हे चांगलं आहे. किंवा असे पेशंट बऱ्याच वेळेस पिशवी बाहेर काढावं लागते, 6 महिन्यानंतर पुन्हा ती मध्ये घालावं लागते. तर ते 2-3 ऑपरेशन होतात, ते टळतात आणि ते न करता सुद्धा करता येते. आणि अशा प्रकारचे ऑपरेशन माझ्या हातून घडल्यानंतर रुग्ण बरे झालेत, त्याचा मला खूप मोठा आनंद आहे. तर ही फक्त फील्ड आमच्या लोकांनाच कळते, सर्जिकल लोकांना. बरोबर आहे. मग ते पॉझिटिव्हली बोलतात की नाही, गुड, दॅट इज व्हेरी नाईस. आपण हे सर्व करत असताना डॉक्टर व्हायचं पैशासाठी, गाडीसाठी, चांगल्या बंगल्यासाठी, आणि अशा परिस्थितीमध्ये महागडे इन्स्ट्रुमेंट, खूप इन्व्हेस्टमेंट, आणि यामुळं पेशंटवर पडणारा लोड, आणि दुसऱ्या बाजूला काही समाजातली विकृत प्रवृत्तीची माणसं, यामुळं डॉक्टर आणि पेशंटमध्ये कधीकधी संघर्ष व्हायची भीती असते किंवा होतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण मराठवाडा नेताच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या डॉक्टर्सना आणि रुग्णांना, रुग्णाच्या नातेवाईकांना आपण काय सांगू इच्छिता? मी हा विषय खूप कॉमन आहे की तुम्ही म्हटलेला. तर यामध्ये निश्चितच फक्त पेशंटकडून फीस घेऊन आपण हाय एंड इक्विपमेंट, व्हेरी हाय एंड हॉस्पिटल्स एस्टॅब्लिश करणं ग्रामीण भागामध्ये खूप मोठा चॅलेंज आहे. त्यासाठी मॅक्झिमम डॉक्टरांना एकत्रित येऊन मेडिकल फाउंडेशन एस्टॅब्लिश करणे, चॅरिटेबल वर्क गोरगरीब रुग्णासाठी करणे, आणि फाउंडेशन थ्रू जर काही डोनेशन्स आले, जसं विवेकानंद हॉस्पिटलचं आज रूपांतर आपण पाहतो, त्या टाईपच्या जर काही गोष्टी घडल्या तर निश्चितच अनेक सुविधा, महागड्या सुविधा आपण कमी खर्चात देऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण विवेकानंद हॉस्पिटल आहे. तर तसं करावं लागेल एक. आणि दुसरं, तुम्ही म्हटल्यासारखं रुग्ण आणि डॉक्टरांसाठी जर काही सांगायचं म्हटलं तर मी डे 1 पासून ठरवलं होतं की कुणालाही फोर्सफुल ट्रीटमेंट द्यायची नाही. रुग्णांना त्यांचा आजार समजावणे, त्यांना वेळ देणे, त्यांना विचार करण्याला संधी देणे, त्यांचा खर्च समजावून सांगणे, आणि जर त्याला शक्य असेल तर त्याची योग्य ट्रीटमेंट करणे, त्याला शक्य नसेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करणे, त्याला मेडिकल कॉलेजला पाठवणे किंवा त्याला ट्रस्ट हॉस्पिटलला पाठवणे. पण त्याची पिळवणूक झाली नाही पाहिजे, हे अंतर्भाव जर ठेवला तर डॉक्टर पेशंट कॉन्फ्लिक्ट वाढणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर क्रिटिकल पेशंट असेल, ICUला असेल, तर त्याला सत्य परिस्थिती सांगणे, तो वाचेल किंवा वाचणार नाही ह्याची त्याला कल्पना देणे, त्याचा अंदाजे खर्च सांगणे, आणि त्याला परवडत नसेल तर त्याची ट्रीटमेंट एकतर सरकारी दवाखान्याला पाठवणे किंवा त्याची इच्छा असेल तर औषधोपचार देऊन त्याला घरी पाठवणे. पण शेवटपर्यंत त्याची डेथ होईपर्यंत आपण त्याचा जर खर्च वाढवला आणि डेथ झाल्यानंतर जर त्याची बिलं आपण घ्यायचा प्रयत्न केला तर मूळ संघर्षाचं कारण ते होतं. आणि बऱ्याच वेळेस त्याला आपण खोटी होप्स दिल्या की नाही बरा होतो, तुम्ही बिलं भरा, हे करून घ्या, ते करून घ्या. तर तिथं कुठंतरी आपण स्वतःलाच, त्या रुग्णालाही खोटी आशा दाखवतो आणि शेवटी त्याचं रूपांतर त्याच्यात होतं. त्या व्यतिरिक्त आपण ग्रामीण भागात राहतो, एखादा रुग्ण दगावला, त्याची आपली खूप ओळख असते, तो नेहमी दाखवलेला रुग्ण असतो, आणि दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला तर त्याचे बिलं क्लिअर होईपर्यंत, त्याचे प्रोसिजर्स होईपर्यंत जर आपण त्या रुग्णांची डेड बॉडी थांबवली तर तो मानसिकतेनं आणि इमोशनली डिस्टर्ब होतो की मी ह्या डॉक्टर साहेबांना 20 वर्षापासून ओळखतो आणि माझे जवळचा नातेवाईकात दगावला तर हे डॉक्टर साहेब माझी डेड बॉडी बिलं क्लिअर केल्याशिवाय जाऊ देत नाहीत. हा त्याचा मानसिक आघात त्याच्यावर होतो. त्यामुळं तो डॉक्टर पेशाबद्दल आणि डॉक्टरबद्दल लगेच निगेटिव्ह होतो. तर अशा वेळेस आपण फक्त पैशासाठी डॉक्टरी करत नाही तर त्याच्या हितासाठी डॉक्टरी करतो. म्हणून त्या रुग्णाला आम्ही तरी आमच्या टीमप्रमाणे आम्ही त्यांना अगोदर समजावतो की दुर्दैवानं आम्ही ह्या पेशंटला वाचू शकलो नाही, आपण यांना घरी घेऊन जा, तुमच्या सगळ्या गोष्टी करा, आणि बिलं वगैरे जे काही असतील ते तुम्हाला जमलं तेव्हा येऊन भरा, किंवा ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपण एखादा रुग्ण दगावला तर आम्ही त्यांची बिलंसुद्धा घेत नाही, आणि ते न घेतल्यामुळं आमचा आणि त्यांचा संबंध, पेशंट जरी दगावला तरी घरच्याचा सारखाच राहतो, आणि पुन्हा ते आमच्या हॉस्पिटलला येतातच, दाखवतातच, आणि ते डेथ ॲक्सेप्ट करतात. तर फार फार महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ग्रामीण भागात असो की शहरी भागात असो, कुठल्याही रुग्णांची डेड बॉडी बिलं क्लिअरन्ससाठी
थांबवली तेव्हा संघर्ष निर्माण होतो. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्याचं सगळं केलं तर नंतर त्याचे सर्टिफिकेट्स आहेत, डेथ सर्टिफिकेट्स आहेत, काही बिलं क्लिअरन्स आहेत, थोडी त्याला सूट आहे, अशी भावना ठेवून जर वागलं तर शक्यतो हा संघर्ष होत नाही. आणि सुदैवानं बिलासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये 20 वर्षात संघर्ष कधी झाला नाही. आणि एखाद्याची इच्छा असेल किंवा आपल्याला बिल भरायची इच्छा नाही तर आम्ही त्याला सांगतो ठीक आहे, तुम्ही जा, तुम्ही विचार करा आणि डॉक्टरांनी सेवा दिल्याबद्दल सकारात्मक असाल तर योग्य ते बिल भरून घ्यायचा प्रयत्न करा. ही भाव ठेवल्यामुळे एवढा आनंद होतो की सीमाच नाही. आणि बऱ्याच वेळेस मी पाहतो, बऱ्याच वेळेस माझ्या आयुष्यात घडलेले की माझ्याकडे खूप गोरगरीब रुग्ण येतात, ऑपरेशन होतं आणि बऱ्याच वेळेस त्या बिचाऱ्या म्हणतात की साहेब मी मंगळसूत्र विकले आणि पैसे आणले, मी अशांचे पैसे वापस केले. म्हणा बेटा तू मंगळसूत्र घेऊन टाक, माझं बिल भरू नको, काही हरकत नाही. असं मी खूप रुग्णांना सपोर्ट केलं. किंवा बऱ्याच रुग्णांना असं म्हणतात की मी एखाद्याला गरीब रुग्ण असतो त्याचं बिल 30,000 रुपये करून दिले आणि ते गरीब येतात आणि म्हणतात की साहेब आम्ही 25,000 आणले पण हे विकलो ते विकलो, खूप अडचण आहे. मग मी त्याच्या वेळेस त्याचे 25 पण घेत नाही, 15 घेतो आणि 10 वापस देतो. अच्छा. तर हा भाव जो निर्माण होतो त्यामुळं आजही रुग्ण माझे नतमस्तक होऊन माझ्या पाया पडल्याशिवाय जात नाहीत. ही दुर्मिळ घटना आहे. म्हणून उदात्त भावनेनं जर प्रॅक्टिस केली, खरंच समजून घेतलं त्याची आज आपण ग्रामीण भागात गेलात तर मी ग्रामीण भागातून आलो आहे, आजही आपले लोक कसे राहतात, कोट्यात झोपतात, जनावर तिथं असतं, माणूस तिथं असतो, त्याचे शेण तिथं पडलेलं असतं आणि गरिबी प्रचंड दिसते. श्रीमंत फक्त शहरातच दिसतो, पण ग्रामीण भागात गेलं तर आजही गांधीजी म्हटल्याप्रमाणे आजही लोक गरीब आहेत आणि त्यांच्याकडे जर बघितलं तर खरोखरच त्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. श्रीमंताची सेवा योग्य चांगल्या सुविधा देऊन त्याच्याकडून 2 पैशाचं बिल घेणं काही चूक नाही आहे. पण हे जे रंजलेले लोक आहेत, जे का रंजले गांजले त्याचे म्हणजे जे आपले, हे अभंग मला लहानपणी असताना शाळेत आमच्या मराठी पुस्तकात होता. त्याचासुद्धा माझ्या मनावर खूप मोठा परिणाम झालेला आहे की खरोखर देव कुठं आहे. तर डॉक्टरांना जे रुग्णाची सेवा करायची संधी दिली ते तर देव आहे. डॉक्टर साहेब, की तुम्ही एवढं इमोशनल आणि कमिटमेंटची वैद्यकीय क्षेत्राकडे पाहता, अत्यंत विनम्रतापूर्वक, मी म्हणणार नाही यू आर फर्स्ट, काय एक्सपायर झाले आयुर्वेदिक डॉक्टर निरगुडे होते काय, पण हे प्रमाण म्हणजे मायनसमध्ये चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित त्यांचे बँकेचे हप्ते असतील, स्टॉप असेल, काहीही असेल, पण दुर्दैवानं दवाखान्यात जायला कोर्टाची पायरी नको रे बाबा असं म्हटलं जातं. कारण न्याय काय मिळेल सांगता येत नाही. आणि काही डॉक्टर अक्षरशः पशुतुल्य की आता उद्या पेशंट 2 दिवसात जाणार आहे तोपर्यंत ठेवायचं आणि तुम्ही या माहितीला घेऊन जा, तुम्ही तिकडं घेऊन जा आणि अगोदर आमचं एवढं बिल द्या. म्हणजे ह्या प्रवृत्तीला काय करावं लागेल असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे जसं आज आपण म्हणतो की आत्मपरीक्षण, सेल्फ डिटर्मिनेशन आणि व्हॉट इज द रोल ऑफ मनी इन लाईफ. पैशाचा रोल म्हणतात की पैसा हा निश्चित लागतो, पण मूलभूत गरजासाठी पैसा लागणं हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. तेवढं कर्तृत्व आपल्याला करावंच लागतं, तेवढे पैसे आपण कमवलेच पाहिजे. पण त्यानंतर पैशाचं रूपांतर जेव्हा ठेवीत जातं तेव्हा आतापर्यंतचे जे मी काही अनुभव पाहतो, म्हणजे कोणीही डॉक्टर्स बिचारे काम करतात, कष्ट करतात, मेहनत करतात, 2 पैसे सेव्ह करतात किंवा काही इन्व्हेस्ट करतात, काही प्रॉपर्ट्या करतात. जेव्हा ते त्यांचा नैसर्गिक मृत्यू होतो आणि ते जातात तेव्हा त्या प्रॉपर्टीचा यूज काय? बरोबर आहे, ते काहीच मदत झालेली नाही आहे. मग असे बरेच डॉक्टर 10 बेड 5 बेड करून त्यांचं आयुष्य चांगलं जगून अनेक प्रॉपर्ट्या मागे राहिल्या, पण आयुष्यात त्यांनी फार बदल घडवून आणला नाही. मग आम्ही काय ठरवलं, माझ्या मनात काय की ठीक आहे, आयुष्य चांगलं जगत असताना 70% इन्व्हेस्टमेंट वैद्यकीय क्षेत्रामध्येच करत राहा, 20 ते 30% स्वतःसाठी ठेवा आणि त्याच्यात बदल घडवून आणा. मग ऑटोमॅटिक वैद्यकीय क्षेत्रातली सुधारणा होईल, इक्विपमेंट्स येतील, मेडिसिन्स येतील, चांगल्या फॅसिलिटीज मिळतील, गरिबांनासुद्धा कमी खर्चामध्ये बेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट मिळेल. हा ध्येय जर प्रत्येक डॉक्टरांनी जर ठरवला आणि संघटित होणं गरजेचं आहे. आता प्रॅक्टिस एकटं करण्याचे दिवस राहिलेले नाही आहे. म्हणून ज्याचं जमतंय विचार त्याच्यासोबत संघटित होणे आणि त्याचा मूळ ध्येय समाज सुधारणा पाहिजे. तुमचं अंतःकरण रुग्णसेवा पाहिजे.
जर ते तुम्ही आत्मपरीक्षण केलात तर तुम्हाला सुख लागेल, समाधान लागेल, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट मिळतो. आणि तो रिस्पेक्ट मला 20 वर्षामध्ये आजपर्यंत कोणी माझ्या चेंबरमध्ये येऊन मला उद्धटपणानं बोललेलं नाही. का तर मी डे 1पासून ठरवलं होतं की तुम्हाला मी जबरदस्ती ट्रीटमेंट देणार नाही, तुमची पिळवणूक होणार नाही, तुम्हाला गरज नसताना हॉस्पिटलवर ठेवलं नाही, तुमची इच्छा नसेल किंवा मला जमत नाही असं वाटत असेल तर मी लगेच तुम्हाला मार्गदर्शन देऊन माझ्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरकडे पाठवण्याची ताबडतोब सुविधा मी करत असतो. आणि त्यावेळेस त्यांची बिलंसुद्धा अतिशय कमी घेतो, जेणेकरून की त्यांना असं वाटू नये की 3-4 दिवस मी ठेवून त्यांची बिलं खूप काढले. मी त्यावेळेस म्हणतो की तुम्ही नाही भरलं तरी चालतं, तुम्ही जा, चांगली ट्रीटमेंट घ्या, मला येऊन सांगा तुमचं काय झालेलं आहे. तर हा भाव ठेवला म्हणजे काय होतं की आपण पेशंटच्या ठिकाणी जर स्वतःला ठेवलं आणि मी जर पेशंट असेल तर माझा डॉक्टर माझ्यासोबत कसा वागला पाहिजे याचं 1 मिनिटाचं चिंतन जर केलं तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मिळून जातात. डॉक्टर साहेब, डॉक्टर म्हणजे देव आहे. निश्चित वयाच्या 67 वर्षापर्यंत अनेक डॉक्टर्स भेटण्याचा योग आला. काही काळ माझं मेडिकल स्टोअर असताना कंपाऊंडर म्हणून मी तिथं काम करत होतो. अनेक प्रकारचे एक व्यक्ती डॉक्टर भेटले. निश्चित सोशल मीडिया संपादक म्हणून काहीजण बुरेशे खुदाडरे म्हटल्यासारखं मनी नाही भाव काय प्रेमानं वागतात. पण खरोखर मला खूप मनस्वी आनंद झाला की आपली मुलाखत म्हणजे एका माणसात देव असतो, डॉक्टर हा देव असतो हे म्हणत असताना निश्चित सगळेच डॉक्टर वाईट नाहीत, पण 2-4% वाईटामुळं पेशा बदनाम होतो. पत्रकारिता असेल, राजकारण असेल, समाजकारण. मी आपलं लाख आभार मानतो. परमपिता परमात्मा आपल्याला 100च नाही आणखीन जास्त आयुष्य देऊ. मी 120वर टार्गेट केलं. हां, आणि 120 आणि 5 आणखीन वाढवा म्हणतो. काय कारण आज समाजाला गरज जी आहे, कारण लूट के खाओ बाट के खाओ ही प्रवृत्ती वाढत असताना तुम्ही खूप 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 चांगल्या प्रकारचं, निश्चित मला अनेक चांगले डॉक्टर भेटलेले आहेत, पण की तुम्ही एवढं चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे जगता. कारण तुमची आणि माझी ही दुसरीच भेट. आमचे मित्र भरतराव चांबदे आणि योगायोगानं आपले राठोड साहेब तुमच्याकडं दोघंही आले होते आणि मी गर्दी पाहिली. कारण डॉक्टरकडं सहजासहजी एवढी गर्दी आणि तुम्ही ज्या पद्धतीनं समजावून सांगत होतात तर मला एक मनस्वी आनंद वाटला. आणि तुमच्याकडनं मी एकच म्हणेल, ज्योतषी ज्योत जगाते चलो, या पद्धतीनं तुम्ही आणखीन खूप खूप मोठं व्हावं, खूप मोठं काम करावं. आणि हा विचार मी श्रोत्यांनासुद्धा म्हणणार आहे की हा विचार, ही प्रवृत्ती, ही सत्प्रवृत्ती आपण स्वतः लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून डॉक्टर चंबुरे साहेबांनी जो विचार सांगितला तो पेशंटनीही विचार करावा, डॉक्टरनीही विचार करावा आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा विचार करावा. एवढं बोलून मला आपला अमूल्य वेळ गर्दी असताना सुद्धा दिलात, त्याबद्दल मी आपलं मनःपूर्वक हार्दिक आभार मानतो. नमस्कार डॉक्टर. धन्यवाद काका, आभारी आहे. अखंड रुग्णसेवा हेच माझं व्रत आहे.